प्रामाणिक आणि जिद्दीने अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत. मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण, तुमचा सर्वात जास्त प्रश्न असतो तो म्हणजेच व्होकॅब्युलरी, शब्दार्थ. आजपासून आपण या चॅनलवर अशा प्रकारे शब्दार्थ घेणार आहोत, ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार या सर्व घटकावर फक्त शब्दच नाही तर त्यातील चित्रांच्या आधारे सुद्धा लक्षात राहील अशी आपण व्होकॅब्युलरी शब्दार्थ घेणार आहोत. तर स्पर्धा परीक्षांसाठी हुकुमी गुण आहेत हे. MPSC असो, पोलीस भरती असो, सरळ सेवा कोणतीही असो, तर जलद उधळणीसाठी आणि दृष्टात्मक शब्दकोश आपण आजपासून सुरू करत आहे, फक्त तुमच्या मागणीवरून. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच 200 शब्द का महत्त्वाचे आहेत? तर वारंवार विचारले जाणारे हे शब्द आहेत. MPSC, पोलीस भरती, आरोग्य विभाग व सरळ सेवा, जसे की आता बॉम्बे हायकोर्टची भरती सुरू आहे आणि परीक्षासुद्धा होणार आहे. तर या सर्व परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा फिरून विचारले गेलेले शब्द यामध्ये समाविष्ट आहेत. सोबत वेळेची बचत म्हणजेच काय, तर अस्ताव्यस्त यादा वाचण्याऐवजी वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजेच एका घटकातील समान शब्द आपण एका जागी आणलेले आहेत. नंतर हुकुमी गुण म्हणजेच काय, तर केवळ एका PDF अभ्यासातून तुमचे 2 ते 3 गुण निश्चित होणार आहेत. तर पुढील माहिती आपण फास्टमध्ये घेणार आहे, तर काळजीपूर्वक ऐका. तर पहा, परीक्षेत काही शब्द खूप VIP असतात. म्हणजेच काय, तर ते सर्वाधिक वेळा विचारलेले असतात. तर 10 ते 12 वेळा विचारलेले शब्द आहेत कमळ. यामध्ये कमळ म्हणजेच पंकज, राजीव, पद्म, अंबुज, नीरज, नलिनी, कुमुद. नंतर आहे तरबेज. हा 6 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे. तरबेज, निष्णात म्हणजेच वाकबगार, पारंगत, कुशल, निपुण, प्रवीण, पटाईत. नंतर सलग 3 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला होता उपवन, बाग, बगीचा, उद्यान, वाटिका. बाग, बगीचा, उद्यान, वाटिका. नंतर हमखास प्रश्न येतो सूर्य आणि चंद्र यावर. तर यावर आपण पुढील पानावर सविस्तर माइंड मॅप पाहू. तर पहा, निसर्ग आणि ब्रह्मांड यामध्ये भाग 1 सूर्य आणि चंद्रावर प्रश्न येतो. खूप वेळा शब्द विचारला जातो. सूर्य म्हणजेच काय, रवी, भास्कर, दिनकर, भानू, आदित्य, दिनमणी, वासरमणी. नंतर दिनमणी, मित्र. इथे प्लेन मिस्टेक आहे, कमेंटमध्ये सांगणार. नंतर मार्तंड आणि शगी. तसेच चंद्र यामध्ये सोम, शशांक, इंदू, सुधांशू, सुधाकर वारंवार विचारला जातो. नंतर निशिनाथ, चंद्रमा, कलाधर, निशिकांत, रजनीकांत. नंतर कुमुदनाथ. अशा प्रकारचे चंद्रावर प्रश्न विचारलेले आहेत. नंतर भाग 2 मध्ये निसर्गाची पंचमहाभूते, जसे अग्नी, पाणी, आकाश. तर अग्नीवर विचारलेले प्रश्न, सर्व महत्त्वाचे शब्द आपण पाहत आहे. आग, अनल, जाळ, तपन, दहन, वन्नी, विस्तव, पावक, अंगार. तसेच पाणी, जल यावर विचारलेले शब्द तोय, वारी, नीर, अंबू, जीवन, उदक, पाणी. नंतर आकाश यावर विचारलेले प्रश्न नभन, अंबर, आभाळ, आसमान, अंतरिक्ष. नंतर पहा मित्रांनो, निसर्ग चक्र जसे पृथ्वी, पर्वत, नदी यावर सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात. जसे पर्वत म्हटले तर गिरी, नभ, शेल, अवल, अद्री. नंतर नदीवर शब्द येतात सरिता, तटिनी, जीवनदायिनी, तरंगिणी, जलवाहिनी, तारिणी, अपगा. नंतर धरणी आणि पृथ्वीवर समानार्थी शब्द येतात धरती, मही, वसुधा, वसुंधरा, भूमी, धरती, जमीन, भू. तुम्हाला प्रश्न जर माहीत असतील PYQ, तर तुम्हाला हे शब्द दिसत असतील की हे खूप वेळा विचारलेले आहेत. नंतर हवामान आणि निसर्गाचे काही रौद्ररूप जसे ढग. यामध्ये समानार्थी शब्द आहेत जलद, अबुद्ध, अंबुद, मेघ, नीरद, तोयद, जलधर. नंतर वारा, वायू, वात, पवन. नंतर वीजवर विचारले जातात बिजली, सौदामिनी, चपला, चंचला, विद्युत, विद्युलता, तडिता. नंतर झंझावत यावर विचारले येतात वादळ, तुफान, वादळ, चक्रवात, सोसाटा. विद्यार्थी मित्रांनो, यासोबत तुम्हाला जर कोणत्या शब्दाबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नंतर वनस्पती आणि अरण्य यामध्ये वृक्ष,
चे समानार्थी शब्द आहेत पादप, शाखी, झाड, ध्रुम, अगम, तरु. नंतर रान या शब्दाचे समानार्थी शब्द जंगल, कानन, वन, अरण्य, विपिन. नंतर फूल, पुष्प, सुमन, कुसुम, सुम, प्रसून. नंतर लता, वेल यासाठी लतिका, कुंज, वल्ली. नंतर आहे मित्रांनो प्राणी आणि पक्षी यावर विचारलेले शब्द जसे हत्ती, गज, हस्ती, गजेंद्र, कुंजर, मतंग, द्वीप, वाण, दंती, नग. नंतर घोडा, अश्व, वारू, तुरुग, हय, वाजी. नंतर गाय, धेनू, गोमाता, नंदिनी, कपिला. विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द विचारलेले आहेत तर काळजीपूर्वक लक्ष द्या. बैल, वृषभ, पोळ, खोंड. नंतर वानर, कपी, मरकट, माकड, शाखामृग. नंतर पक्षी, खग, अंडज, पाखरू, विहग, द्विज. नंतर कावळा, काक, एकाक्ष, वायस. नंतर मोर, केकी, मयूर, शिखी, नीळकंठ. नंतर भुंगा 3 वेळा विचारलेला आहे म्हणते भ्रमर, अली, मिलिंद, भृंग, मधुप, मधुकर. नंतर पोपट, राघू, रावा, शुक. नंतर मानवी शरीरावर खूप सारे समानार्थी शब्द विचारले जातात जसे डोके, माथा, मौळी, मस्तक, शीर्ष. डोळा, नेत्र, चक्षु, लोचन, अक्ष, नयन, अक्षी. नंतर हात, कर. नंतर पाय, चरण, पाऊल, पद. नंतर देह, काया, तनु, शरीर, वपू, तन, कुंडी. नंतर नातेसंबंध आणि परिवार यावर सुद्धा खूप सारे शब्द येतात जसे आई, माता, जननी, माऊली, माय, जन्मदात्री, मातोश्री. वडील, पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरूप, बाप. नंतर मुलगा, आत्मज, तनुज, लेक, पुत्र, सूत, तनय, नंदन. नंतर मुलगी किंवा कन्या, तनुजा, तनया, आत्मजा, पुत्री, सुता. नंतर आहे पत्नी म्हणजेच बायको, दारा, कांता, जाया, अर्धांगिनी, कलत्र. नंतर भाऊबंद, नातेवाईक, आप्त आणि सगे सोयरे. नंतर मित्र, सोबती, सखा, दोस्त, स्नेह, सवंगडी, साक्षीदार. यासारखे शब्द नातेसंबंध आणि परिवार यावर विचारले जातात. नंतर आहे समाज आणि लोक यावरील काही शब्द असतात जसे स्त्री, नारी, अबला, महिला, ललना, कामिनी, वनिता. नंतर पंडित, विद्वान, शास्त्री, बुद्धिमान. नंतर माणूस, मानव, नर, मनुष्य, मनुज. नंतर मजूर, क्षमिक, गडी, कामकरी, कष्टकरी. नंतर राजा, भूप, नरेश, भूपती, बादशाह, राया, महपती. नंतर प्रजा, लोक, रयत, जनता. नंतर नेता, अग्रणी, मोरका, नायक, पुढारी. नंतर आहे अनाथ यामध्ये निराधार, पोरका, निराश्रित, असहाय्य हे आहे समानार्थी शब्द. नंतर शिक्षकाचे, गुरुजी, गुरु, मास्तर, अध्यापक, आचार्य. नंतर दरिद्री तर गरीब, दीन, कंगाल. यासारखे शब्द समाज आणि लोक या घटकावर समानार्थी शब्द विचारले जातात. नंतर आहे देव आणि अध्यात्म. यामध्ये गणपती, गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीनंदन, विघ्नहर्ता, प्रथमेश. नंतर पार्वती यासाठी गौरी, अपर्णा, उमा, भवानी, दुर्गा, शिवानी, कन्याकुमारी. नंतर चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण, गोपाळ, श्रीधर, मुरलीधर, घनश्याम. आपण ते शब्द घेतलेले आहेत जे परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले जातात. सरस्वती, शारदा, भारती, विद्यादेवी, सावित्री, वाणी, वेदमाता, ब्रह्मी. नंतर ऋषी, मुनी, साधू, योगी, संन्यासी, तापसी, तपस्वी. नंतर वैकुंठ, स्वर्ग, विष्णू लोक, देवलोक, सुरलोक. महात्मा, महानुभाव, महापुरुष, महामानव. यासारखे शब्द देव आणि अध्यात्म विचारलेले आहेत. नंतर आहे सद्गुण आणि शौर्यासाठी काही समानार्थी शब्द जसे धाडस. यामध्ये धैर्य, साहस, हिम्मत, निर्भयता, धीटपणा, छाती. नंतर आहे प्रताप यासाठी विक्रम, बहादुरी, पराक्रम, शौर्य. नंतर हुशार, चतुर, चाणाक्ष, चालाक, कसबी. नंतर इमानी, प्रामाणिक, इमानदार. नंतर ज्ञाता, शहाणा, सुज्ञानी, जाणकार.
नंतर आहे पवित्र, त्यासाठी पाक, मंगल, शुद्ध, निर्मळ, पावन आणि सात्विक या प्रकारचे समानार्थी शब्द सद्गुण आणि शौर्यासाठी वापरलेले आहेत. नंतर आहे संपत्ती आणि उत्कर्ष. तर यामध्ये द्रव्य आणि अर्थ यावर काही समानार्थी शब्द जसे संपत्ती, दौलत, पैसा, धन, रक्कम, रोकड, मालमत्ता, ऐश्वर्य. नंतर सोने, कनक, हिरण्य, सुवर्ण, हेम, कांचन. नंतर उत्कर्ष, वाढ, भरभराट, संपन्नता, चलन, समृद्धी. नंतर घर, सदन, गृह, निवास, भवन, आलय, निकेतन, निलय, आगार, हवेली, बंगला, वास्तू आणि धाम यासारखे शब्द विचारलेले आहेत. नंतर मित्रांनो, भावभावना आणि विचार यावर काही प्रश्न जसे सकारात्मक आणि तटस्थ. तर प्रेम, माया, लोभ, स्नेह, आश्चर्य, नवल, अचंबा, विस्मय, लालसा, इच्छा, अभिलाषी, आकांक्षा, तृष्णा. नंतर नकारात्मक आणि गुंतागुंतीचे जसे खंत, खेद, दुःख, खिन्नता, आसक्तीमध्ये लोभ, हव्यास, लंपट, अनुरुक्त, हाव, ओस, हाव आणि सोस. नंतर घृणा, यामध्ये तिटकार आणि शिसारी. नंतर आहे शंका, संशय, किंतु, विकल्प, अंदेशा, आशंका. नंतर आहे संघर्ष आणि संकटे यावर काही समानार्थी शब्द जसे संग्राम, युद्ध, समर, संगर, लढाई. नंतर फटका, भांडण, वाद, वेबनाव. नंतर अडथळा, मज्जाव, मनाई, आडकाठी, हरकत, विरोध. नंतर अनर्थ किंवा विघ्न, संकट, अडचण, आपत्ती. नंतर आहे वैरी, अरी, रिपू, शत्रू, वारी, दुश्मन. नंतर यातना, दुःख, वेदना, कष्ट, हाल, अपेष्टा. नंतर भक्त, इथे प्रिंट मिस्टेक आहे पहा. अंतर शब्द आहे तर समानार्थी शब्द अंतर, फरक. नंतर आहे इजा, पीडा, उपद्रव, अपाय. नंतर तफावत, अंतर, फरक, भेद, भिन्नता. तर विद्यार्थी मित्रांनो, जलद उधळणी करू. पहा, वस्तू आणि स्थाने याकरता शब्द आरसा, दर्पण, मुकुर, झेंडा किंवा ध्वज, पताका, निशाण, तलवार, शमशेर, खड्ग, खग. नंतर जहाज, जलयान, तारू, गलबत, किल्ला, गड, तट, दुर्ग, कपडा, कपडा, वसन, वस्त्र, अंबर, प्रावरण, पट, देऊळ, देवालय, देवस्थान, मंदिर, राहुळ, तलाव, कासार, तळे, तडाग, सारस, सरोवर, जलाशय. आणि इकडे धनुष्य, कारमुक, चाप, धनु, धून, कोंदड, तीर, कमटा, अंगारा, निखारा, विस्तव, इंगळ. हा सुद्धा खूप वेळा विचारला आहे. शव, प्रेत, मृत शरीर, मडे, कलेवर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले काही महत्त्वाचे 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जे तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये 2 ते 3 गुण तुम्हाला कायमस्वरूपी देतील. तर या शब्दांवर आयोग वारंवार प्रश्न फिरून विचारतो. तर ह्या व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि अशाच प्रकारे आपण पुढेही शब्दार्थ घेणार आहोत. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.